गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नंदिनी मॅडम. अरे साई प्रसाद आलास का? झाली का तुझी सगळी तयारी? हा मीटिंगची. हा आणि एक ना ते काल दिलेले फुल खिशात ठेवलेस ना? हा आणि हा एक मिनिट इकडे हा अंगारा. साई नंदिनीनी अंगारा लावलाय. आज तुझं काम झालंच समज. म्हणजे अंगाराचा गुण येतो का नाही माहित नाही पण नंदिनी मॅडम तुमच्या आशीर्वादाचा मला नक्कीच फायदा होणार आहे. आता एकदम परीक्षेला चालल्यासारखंच वाटतंय. परीक्षाच नाही. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला सांगू का साई प्रसाद तू उत्तम मार्काने पास होणार आहेस. वा काय मीटिंगला जायची तयारी सुरू झाली आहे? हा घेतलंच ना सगळं? ब्रोशर्स पेन वगैरे? हा सगळं घेतलं बॅग मध्ये. नाही तपासून घे नीट त्यांच्या समोर शोधत बसशील. नाही नाही घेतलंय की. बापरे अगदी परीक्षेला निघाल्यासारखंच वातावरण आहे. पेन कुठे गेला? इथंच ठेवला होता. बॅग. थँक्यू जय. माझा लकी पेन आहे तो. आऊनने दिला होता. तुझी आजची मीटिंग झाली की मग दे मला परत. हा नक्की. साई जुई ऑल द बेस्ट. थँक्यू. जय ऑल द बेस्ट. काय असे का रिएक्ट होत आहे? अरे तुम्ही सगळे जुईला आणि साईला विश करत असाल पण विश करण्याची खरी गरज जयला आहे कारण त्यांनी शब्द टाकलाय ना. त्यांनी स्वतःचं सगळं पणाला लावलंय. म्हणजे सध्या सरांचं मत खूप चांगलं आहे जयबद्दल. खूप कौतुक करतायत ते जयचं. पण त्यांनी एका अगदी नवीन कमी अनुभव असलेल्या माणसासाठी स्वतःचा शब्द टाकलाय. म्हणून त्याला गरज आहे विशची आणि म्हणून मी त्याला विश करतेय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. साई प्रसाद सगळी तयारी झाली? येस सर. लक्षात ठेव हा खूप महत्वाचा क्लायंट आहे. आपली मीटिंग सक्सेसफुल व्हायलाच हवी. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. ऑल द बेस्ट जुई. थँक्यू सर. मिस्टर जयराम जे होईल त्याची जबाबदारी तुम्ही घेताय. येस. ऑल द बेस्ट. साई प्रसाद. जुई मॅडम सर तुम्हाला ऑल दी बेस्ट असं म्हणाले. याचा अर्थ तुम्हाला कळायला हवा. सरांना नकार आवडत नाही. आतापर्यंत आपल्या कंपनीकडून जे जे क्लायंटकडे गेले ते पूर्ण तयारीनिशी गेले. सरांनी तुम्हाला ऑल दी बेस्ट दिलाय तो कामासाठी आणि जर काम झालं नाही तर नोकरी टिकवण्यासाठी.